हॅलो स्टुडंट्स, आज मी तुम्हाला कॅशबुकची थेरी आणि ऑब्जेक्टिव्ज आणि ट्रू ऑर फॉल्स म्हणजे ऑब्जेक्टिव्समध्ये MCQ आणि ट्रू ऑर फॉल्स त्याचा व्हिडिओ करून पाठवत आहे. तर आता आपण त्याची थेरी सुरुवात करूया. तर पहिलं जे आहे कॅशबुक हे दोन्ही आहे. ते एक सबसिडरी बुक पण आहे आणि ते एक प्रिन्सिपल बुक पण आहे. तर कॅशबुक ट्रान्झॅक्शन्स आर स्ट्रेट अवे रेकॉर्डेड इन द कॅशबुक अँड ऑन द बेसिस ऑफ सच रेकॉर्ड लेजर अकाउंट्स आर प्रिपेअर्ड. म्हणजे जसं जर्नल असतं की पहिलं आपण रेकॉर्ड करतो जर्नलमध्ये, तिकडनं आपली एंट्री जाते लेजरमध्ये, तसंच हे कॅशबुक पण तसंच असतं. जर्नलचा तो एक प्रकार आहे. त्याच्यात काय होतं की पहिली एंट्री कॅशबुकमध्ये जाते आणि कॅशबुकवरनं ती एंट्री लेजरकडे जाते. तर त्याच्यामुळे काय होतं की ते प्रिन्सिपल बुक पण मानलं जातं आणि ते सबसिडरी बुक पण आहेत, कारण त्याच्यात ज्या कॅशच्या ट्रान्झॅक्शन आहेत. सबसिडरी बुक कशाला म्हणतात? ज्याच्यात एक प्रकारच्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या जातात. ज्याच्यात एक प्रकारच्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या जातात त्या बुकला आपण सबसिडरी बुक म्हणतो. आणि इथे पण कॅशच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या जातात, म्हणून ते सबसिडरी बुक पण आहे. आणि त्या तिकडनं इफेक्ट दुसऱ्या लेजरला पण जातो, म्हणून ते प्रिन्सिपल बुक पण आहे. ओके. तर आता बट द कॅश बुक इटसेल्फ सर्व ॲज द कॅश अकाउंट. आणि कॅशबुक हे कॅश अकाउंटचं पण काम करतं, ज्याच्यात बँकेच्या पण डिटेल्स असतात, कॅशच्या पण डिटेल्स असतात. द बॅलन्सेस आर एंटर्ड इन द ट्रायल बॅलन्स डायरेक्टली. म्हणजे याचा जो बॅलन्स येतो कॅशबुकचा, बँक बॅलन्स आणि कॅश बॅलन्स हा डायरेक्टली ट्रायल बॅलन्समध्ये पोस्ट केला जातो. द कॅशबुक देअरफॉर इज द पार्ट ऑफ लेजर ऑल्सो. म्हणजे जर्नल पण आहे, लेजर पण आहे. कारण कॅशबुक काय की तिकडनं एंट्रीचा डबल इफेक्ट होतो आणि ते कॅश अकाउंट म्हणून पण ट्रीट केलं जातं. हॅन्स इट हॅज ऑल्सो बी ट्रीटेड ॲज अ प्रिन्सिपल बुक. म्हणून त्याला प्रिन्सिपल बुक, जसं जर्नल प्रिन्सिपल बुक आहे तसं लेजर ही प्रिन्सिपल बुक आहे. द कॅशबुक इज दस अ सबसिडरी बुक अँड प्रिन्सिपल बुक. ठीक आहे. नंतर आता कॅशबुकचे प्रकार, किती प्रकारचे कॅशबुक आहेत. तर आपण 3 प्रकारचे कॅशबुक बघतो. द मेन कॅशबुक मे बी ऑफ 3 टाईप्स. सिम्पल कॅशबुक, 2 कॉलम कॅशबुक, 3 कॉलम कॅशबुक. सिम्पल म्हणजे त्याच्यात एकच कॉलम असतो, फक्त कॅशचा कॉलम असतो. नंतर दुसरा प्रकार आहे 2 कॉलम. त्याच्यात एक कॅशचा कॉलम आणि एक डिस्काउंटचा कॉलम असा असतो. आणि तिसरं ट्रिपल कॉलम. ट्रिपल कॉलममध्ये काय असतं? कॅश, बँक आणि डिस्काउंट. कॅश, बँक, डिस्काउंट असे 3 कॉलम असतात. आता आपण एक एक प्रकारचं कॅशबुक बघूया. तर पहिलं जे आहे सिम्पल कॅशबुक. आता सिम्पल कॅशबुक नावाप्रमाणे सिम्पल आहे, त्याच्यात अमाऊंटचा एकच कॉलम आहे. सिम्पल सच अ कॅशबुक ॲपियर्स लाईक ॲन ऑर्डिनरी अकाउंट. म्हणजे एखादं अकाउंट कसं असावं तसं हे कॅशबुक दिसतं. विथ 1 अमाऊंट कॉलम ऑन ईच साईड. म्हणजे दोन्हीकडे एकच कॉलम असतो. द लेफ्ट हँड साईड रेकॉर्ड्स द रिसीट ऑफ कॅश. म्हणजे जी उजवी बाजू आहे ती पैसे आल्याच्या एंट्री रेकॉर्ड करते. अँड राईट हँड साईड द पेमेंट. म्हणजे उजवी बाजू डेबिट साईड आहे, ती पैसे आल्याच्या एंट्री रेकॉर्ड करते. आणि राईट हँड साईड जी उजवी बाजू आहे ती पेमेंट रेकॉर्ड. म्हणजे डावी कॅश रिसीट, उजवी कॅश पेड. बॅलन्सिंग ऑफ द कॅशबुक. आता कॅशबुक कसं बॅलन्स केलं जातं? जसे बाकीचे लेजर अकाउंट बॅलन्स केले जातात. म्हणजे डेबिटच्या टोटलमधनं क्रेडिटची टोटल वजा करायची. द टोटल ऑफ द रिसीट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द टोटल ऑफ पेमेंट कॉलम. तर रिसीट साईडची टोटल असते ना, ती कधी पण जास्त असते पेमेंट साईडपेक्षा. द डिफरन्स इज रिटर्न ऑन द क्रेडिट साईड ॲज बाय बॅलन्स कॅरीड ऑन. म्हणजे त्याचा जो डिफरन्स येतो, फरक, तो आपण क्लोजिंग बॅलन्स बाय बॅलन्स कॅरीड ऑन म्हणून लिहिला जातो. द टोटल आर देन एंटर्ड इन द 2 कॉलम्स opposite one another, and then on the debit side it is written as balance brought down to show cash balance in the hand in the beginning of the next period. म्हणजे पहिल्या महिन्यात तो क्लोज करतो. आता समजा 31 जानेवारी तारीख आली तर क्लोज करताना बॅलन्स कॅरी डाऊन लिहितो. परत फेब्रुवारी महिन्यात तेच अकाउंट ओपन होईल तेव्हा तिकडे काय लिहितो? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. नंतर पुढचा प्रकार आहे डबल कॉलम कॅशबुक. आता डबल कॉलममध्ये काय, एक डिस्काउंटचा कॉलम एक्स्ट्रा ॲड केला जातो.
if along with the columns for amount to record cash receipt and payment receipt, another column is added on each side to record the cash discount allowed or discount received, or a column on debit side showing bank receipt and another column on credit side showing payment through bank, it is डबल कॉलम कॅश बुक. कधी कधी काय असतं, कधी कधी कॅश आणि डिस्काउंट असतो, कधी कधी कॅश आणि बँक असतं. म्हणजे तिकडे कॅश बँक असेल तर डिस्काउंट नसतं. तर कुठल्याही प्रकारचे दोन जर अमाऊंटचे कॉलम आले तर त्याला आपण काय म्हणतो, डबल कॉलम कॅश बुक. तर कॅश हा डिस्काउंट काय असतो, हा कॅश डिस्काउंट असतो. आपण 11वीला दोन प्रकारचे डिस्काउंट बघितले. एक ट्रेड डिस्काउंट असतो, तो ज्यावेळेला ट्रान्झॅक्शन होते त्यावेळेला आपल्याला मिळतो. तर तो आपण रेकॉर्ड नाही करत, डायरेक्टली आपण काय करतो, वजा केल्यानंतर जी किंमत राहते ती आपण रेकॉर्ड करतो. पण त्याच्यानंतरचा कॅश डिस्काउंट आहे, कॅश डिस्काउंट आपण रेकॉर्ड करतो. तर इकडे काय म्हटलं आहे की हा कॅश डिस्काउंट कशाला आपल्याला मिळतो, की आपण सप्लायरच्या सांगण्याप्रमाणे पेमेंट व्यवस्थित तारखेला पे करतो, म्हणून आपल्याला ते डिस्काउंटची फायदा होतो. नंतर फॉर एक्झाम्पल, इफ कस्टमर ओज 500 बट इज प्रॉमिस दॅट 2% विल बी डिडक्टेड इफ पेमेंट इज मेड विदिन सर्टन पिरियड, द कस्टमर कॅन क्लिअर हिज अकाउंट बाय पेईंग प्रॉम्प्टली ₹490. तर इकडे काय म्हटलं आहे, 500 रुपये जर समजा एखाद्या कस्टमरला द्यायचे आहेत तर त्याच्यातनं सप्लायर काय करतो, सप्लायर त्याचे 2% कमी करतो. 500चे 2% जे आहेत ते 10 रुपये कमी करतो आणि उरलेले 490 त्याला द्यायला सांगतो. तर हे काय आहे, हे कॅश डिस्काउंट आहे. नंतर कॅश रिसिव्ड विल बी 490, म्हणजे 500पैकी 10 रुपये कमी झाले म्हणजे त्याला कॅश मिळाले 490. अँड 10 विल बी द डिस्काउंट फॉर द फर्म रिसिविंग द पेमेंट. तर ज्यावेळेला पैसे मिळतात त्यावेळेला हा डिस्काउंट आहे. तर डिस्काउंट हा लॉस आहे, नॉर द पर्सन मेकिंग द पेमेंट इट इज अ गेन. तर आता जो पे करतोय त्याचा पण गेन नाही, ज्याला मिळतोय त्याचा पण गेन नाही, त्याला पैसे कमी मिळत आहेत. सिन्स कॅश डिस्काउंट इज अलाउड इफ ओनली इफ कॅश इज पेड. तर जर समजा कॅश आपल्याला मिळाली तरच कॅश डिस्काउंट आपण अलाउड करतो. इट इज कन्व्हिनियंट टू ॲड अ कॉलम फॉर डिस्काउंट अलाउड ऑन रिसीट साईड ऑफ द कॅश बुक अँड अ कॉलम फॉर डिस्काउंट रिसिव्ड ऑन द पेमेंट साईड ऑफ द कॅश बुक. म्हणून त्याच्यासाठी आपण काय करतो, एक कॉलम आपली डेबिट किंवा रिसीट साईडला आहे तिथे ॲड करतो, तो डिस्काउंट अलाउड आहे. डेबिट साईडला जो रेकॉर्ड करतो तो डिस्काउंट अलाउड आहे आणि क्रेडिट साईडला जो बनवतो तो डिस्काउंट रिसिव्ड आहे. तर दोन्ही बाजूला आपण डिस्काउंटचे कॉलम ॲड करतो. त्याच्यानंतर in the actual column on the debit side, actual cash received is entered, the amount of discount allowed if any to the customer concerned entered into discount column. म्हणजे जे ॲक्च्युअली आपल्याला जी कॅश मिळते ती आपण अमाऊंटच्या कॉलममध्ये रेकॉर्ड करतो. नंतर जो काय डिस्काउंट आपला कमी होतो त्या डिस्काउंटची रक्कम आपण डिस्काउंटच्या कॉलममध्ये भरतो. इफ एनी टू द कस्टमर इज एंटर्ड इन द डिस्काउंट कॉलम, म्हणजे कुठल्याही प्रकारचा जर डिस्काउंट आपण कस्टमरला दिला तर तो डिस्काउंट आपण डिस्काउंट कॉलममध्ये मेंटेन करतो. त्याच्यानंतर since actual cash paid is entered in the cash column on the payment side and discount received in the discount column. आता याच्यात कसं असतं, आपल्याला कॅश मिळाली तर तो डिस्काउंट अलाउड असतो, म्हणजे तो डेबिट साईडला रेकॉर्ड करतो. आणि कॅश पे केली तर डिस्काउंट रिसिव्ड असतो, तो क्रेडिट साईडला असतो. तर ऑल्सो बँक कॉलम ऑन द डेबिट साईड रेकॉर्ड ऑल रिसीट थ्रू बँक अँड सेम कॉलम ऑन क्रेडिट साईड शोज पेमेंट थ्रू बँक. म्हणजे जे काही पैसे आपले बँकेत मिळाले असतील ते रिसीट साईडला दिसतात आणि जे काही पैसे आपण पे केले असतील ते क्रेडिट साईडला दिसतात. नंतर बॅलन्सिंग. तर आता
जसं आता डिस्काउंट कॉलमचे बॅलन्स केले जात नाही, त्याची फक्त टोटल घेतली जाते. दे आर मिअरली टोटल. द टोटल ऑफ डिस्काउंट कॉलम ऑन द रिसीट साईड शो डिस्काउंट अलाउड टू कस्टमर आणि डेबिटेड टू डिस्काउंट अकाउंट, म्हणजे डिस्काउंट अलाउड अकाउंटला डेबिट करतो. जी काय कॅशबुकच्या डेबिट साईडची टोटल आहे ती डिस्काउंट अलाउड आहे आणि ती डिस्काउंट अलाउड या अकाउंटला डेबिट करतो. आणि क्रेडिट साईडची टोटल डिस्काउंट रिसिवड आहे, तर त्याची जी टोटल असते ते डिस्काउंट रिसिवड अकाउंटला आपण क्रेडिट करतो. द कॅश कॉलम आर बॅलन्स ॲज ऑलरेडी शोन, जे बाकीचे अकाउंट जसे टॅली करतात तसाच हा कॅशचा कॉलम टॅली होतो. द बँक कॉलम्स आर ऑल्सो बॅलन्स अँड द बॅलन्सिंग फिगर इज कॉल्ड बँक बॅलन्स. तर आपण कॅशबुकमध्ये बँकेच्या बॅलन्सची पण अमाऊंट काढू शकतो आणि जी व्हॅल्यू असते तिला काय म्हणतो आपण क्लोजिंग बॅलन्स असं म्हणतो. त्याच्यानंतर thus a double column cash book should have two column on each side comprising of each cash and discount or cash and bank. म्हणजे आयदर कॅश आणि डिस्काउंटचा कॉलम पाहिजे किंवा कॅश आणि बँकेचा कॉलम पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे 3 कॉलम कॅश बुक. आता 3 कॉलम म्हणजे काय, त्याच्यात डिस्काउंट पण आहे, कॅश पण आहे आणि बँक पण आहे. तर अशा कॅशबुकला आपण काय म्हणतो 3 कॉलम कॅश बुक. तर इथे काय म्हटलं आहे, अ फर्म नॉर्मली कीप्स बल्क ऑफ इट्स फंड ॲट बँक, म्हणजे मेजॉरिटी जो पैसा असतो ते एखादी फर्म बँकेत ठेवते. मनी कॅन बी डिपॉझिट अँड विड्रॉल ॲट विल इफ इट इज अ करंट अकाउंट. म्हणजे करंट अकाउंटला असं काय बंधनं नाही आहेत की इतक्या वेळेला तुम्ही पैसे टाकले पाहिजेत, इतक्या कधीही काढू शकतो, कधीही टाकू शकतो, त्याला बंधनं नाही आहेत. जसं सेविंग अकाउंटला थोडी बंधनं असतात. ओके, तर कधी कधी परिस्थिती अशी असते की कॅशच्या ट्रान्झॅक्शनपेक्षा बँकेच्या ट्रान्झॅक्शन जास्त असतात. प्रोबेबली पेमेंट इन टू अँड आउट ऑफ द बँक आर मोर न्यूमरस दॅन स्ट्रिक्ट कॅश ट्रान्झॅक्शन. देर इज अ ओनली लिटिल डिफरन्स बिटवीन कॅश इन हँड अँड मनी ॲट बँक. म्हणजे त्याच्यात थोडासा फक्त फरक असतो की त्याच्यात कॉन्ट्रा एंट्री वगैरे आपल्याला करायला लागतात. कॅशच्या कॉलममध्ये आपण कॉन्ट्रा एंट्री नाही करत, पण कॅश आणि बँक असेल तर आपल्याला कॉन्ट्रा एंट्री करायला लागतात. Therefore, it is very convenient if on each side in the cash book another column is added to record cash deposited at bank on the receipt side of the cash book and payment out of the bank on the payment side of the cash book. म्हणजे ते खूप कन्व्हिनियंट पडतं, सोपं जातं की एक कॉलम आपण डेबिट साईडला ॲड केला, एक कॉलम आपण क्रेडिट साईडला ॲड केला, तर रेकॉर्ड करणं खूप सोपं जातं. आता पुढचा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो पेटी कॅश बुक. तर पेटी कॅशबुकचा पर्पज काय असतो की नॉर्मली कसं असतं की एखाद्या बिझनेसमध्ये या छोट्या छोट्या पेमेंट्स असतात ते भरपूर असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की जे मेन कॅशबुक आहे, ज्याला आपण प्रिन्सिपल बुक असं म्हणतो, त्याच्यावरती ओव्हरबर्डन होतं. तर ते ओव्हरबर्डन मेंटेन व्हायला नाही पाहिजे इकडे, त्याच्यासाठी आपण पेटी कॅशबुक ओपन करतो. जसं म्हणजे जर्नलवरती ओव्हरबर्डन पडतो त्याच्यासाठी आपण सबसिडरी बुक ओपन करतो, त्याचप्रमाणे कॅशबुकवरती ओव्हरबर्डन पडायला नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण पेटी कॅशबुक ओपन करतो. तर इकडे काय म्हटलं आहे, इन अ बिझनेस हाऊसेस अ नंबर ऑफ स्मॉल पेमेंट्स सच एज टेलिग्राम, टॅक्सी फेअर, कार्टेज हॅव टू बी मेड. तर छोटे छोटे पेमेंट्स अशा प्रकारचे करावे लागतात. इफ ऑल दीज पेमेंट्स आर रेकॉर्डेड इन द कॅशबुक इट विल बिकम अननेसेसरीली हेवी. म्हणजे उगीचच्या उगीच ज्या ट्रान्झॅक्शन आपल्याला एवढं बघणं महत्त्वाचं नसतं त्या तिकडे रेकॉर्ड केल्या जातात, पण महत्त्वाच्या ट्रान्झॅक्शन त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं आपल्याला बघता येत नाही. ऑल्सो द मेन कॅशियर विल बी ओव्हरबर्डन विथ वर्क. आणि दुसरं म्हणजे काय, जो आपल्याकडे मेन कॅशियर आहे त्याचं काम वाढतं, म्हणून काय मेन कॅशियर काय करणार की ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या तो रेकॉर्ड करणार आणि ज्या छोट्या मोठ्या ट्रान्झॅक्शन आहेत त्याची जबाबदारी आपण पेटी कॅशियरकडे देतो. देअरफॉर इट इज युज्युअल फॉर फर्म्स टू अपॉइंट अ पर्सन ॲज पेटी कॅशियर अँड टू एंट्रस्ट द टास्क ऑफ मेकिंग स्मॉल पेमेंट से बिलो 200 टू हिम. म्हणजे एक पर्टिक्युलर लिमिट असतं की समजा त्याला आपण 1000 रुपये दिले तर दर महिन्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट त्याला देतो आणि त्याच्यातून तो खर्च
त्याचा भागवत जातो. आलं लक्षात? तर त्याच्या जर वरची अमाऊंट असेल तर तुम्हाला हेड कॅशियरला कॉन्टॅक्ट करायला लागतं, आणि एक पर्टिक्युलर अमाऊंटच्या खाली जर असेल तर याला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागतो. ऑफकोर्स ही विल बी रिइम्बर्स फॉर द पेमेंट. तर कधी कधी कसं असतं, त्याच्याकडे पैसे जरी संपले तरी कंपनी त्याला स्वतःच्या, जर समजा त्याने खिशातनं पैसे दिले तर त्याला कंपनी परत पैसे देते. लॅटर ऑन अँड ॲनालिसिस द रिस्पेक्टिव्ह अकाउंट मे बी डेबिटेड. म्हणजे पुढे काय होतं की त्याची टोटल केली जाते. एक पर्टिक्युलर पिरियड संपला की त्याची टोटल घेतली जाते, आणि टोटल जी काय येईल ते आपण काय करतो, त्या पर्टिक्युलर खर्चाच्या अकाउंटला आपण ते डेबिट करतो. आता त्याच्यात पुढचा प्रकार आहे इम्प्रेस सिस्टम. आता इम्प्रेस सिस्टम म्हणजे काय असतं की समजा महिन्याच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला 1000 रुपये दिले, आणि त्या 1000तले तुमचा 900 रुपये खर्च झाला. 1000पैकी तुमचा जर 900 रुपये खर्च आला तर क्लोजिंग बॅलन्स तुमच्याकडे 100 रुपये राहील. क्लोजिंग बॅलन्स किती राहील? 100 रुपये राहील. तर पुढच्या महिन्यात मी काय करणार, परत तुम्हाला 1000 रुपये नाही देणार. जे तुम्हाला 1000 रुपये कंप्लीट करण्यासाठी जे कमी पडत आहेत, 1000 रुपये पूर्ण करण्यासाठी जे कमी पडत आहेत 900 रुपये, तेच मी तुम्हाला देणार. म्हणजे इम्प्रेस्ड अमाऊंट ठरवली जाते. एक पर्टिक्युलर अमाऊंट तुम्हाला दर महिन्याच्या स्टार्टिंगला तुमच्याकडे असायला पाहिजे, तर त्या अमाऊंटला आपण म्हणतो इम्प्रेस्ड अमाऊंट. म्हणजे ती अमाऊंटला जेवढे कमी पडतील तेवढेच पैसे देणार. समजा 100 रुपये तुमच्याकडे असतील तर मी वरचे 900 रुपये देणार. समजा असं ठरवलं 1000 रुपये इम्प्रेस्ड अमाऊंट आहे, 1000 रुपये इम्प्रेस्ड अमाऊंट आहे, आणि तुमच्याकडे 100 रुपये राहिले तर मी तुम्हाला 900 देणार. 200 राहिले तर 800 देणार, की जेणेकरून मी 1000 रुपयाची अमाऊंट तुमच्याकडे ॲट द स्टार्ट ऑफ द मंथ तुमच्याकडे मी मेंटेन करणार. इट इज कन्व्हिनियंट टू एंट्रस्ट अ डेफिनेट सम ऑफ मनी टू द पेटी कॅशियर इन द बिगिनिंग ऑफ अ पिरियड अँड टू रिइम्बर्स हिम फॉर पेमेंट मेड ॲट द एंड ऑफ द पिरियड. म्हणजे तेवढे पैसे जो तो खर्च करतो, म्हणजे थोडक्यात काय होतं की त्याने 900 रुपये खर्च केले आणि त्याला 900 रुपयेच परत दिले, 100 रुपये त्याच्याकडे आहे तसेच आहे. दस ही विल हॅव अगेन द फिक्स अमाऊंट इन द बिगिनिंग ऑफ द न्यू पिरियड. म्हणजे काय होतं की जेव्हा एखादा पिरियड संपतो त्याला जेवढा खर्च केलेलीच अमाऊंट दिली जाते ना, त्याच्यामुळे काय होतं, जेवढी फिक्स अमाऊंट ठरवली गेली आहे तेवढीच त्याच्याकडे जाते. सच अ सिस्टम इज नोन ॲज द इम्प्रेस सिस्टम ऑफ पेटी कॅश. तर अशा सिस्टमला आपण काय म्हणतो, इम्प्रेस सिस्टम म्हणतो. द सिस्टम इज व्हेरी युजफुल स्पेशली इफ ॲन ॲनालिटिकल पेटी कॅश बुक इज यूज. तर 2 प्रकारचे पेटी कॅश सिस्टम असतं. एक सिम्पल पेटी कॅश म्हणजे ज्याच्यात तुम्ही प्रत्येक खर्चाचे कॉलम करत नाही, तर ते सिम्पल पेटी कॅश बुक आहे. आणि ॲनालिटिकल म्हणजे प्रत्येक खर्चासाठी तुम्ही कॉलम मेंटेन करता, तर त्याला आपण काय म्हणतो, ॲनालिटिकल पेटी कॅश बुक. तर ही इम्प्रेस सिस्टम आपल्याला ॲनालिटिकल पेटी कॅश बुकसाठी सोपी पडते. द बुक हॅज 1 कॉलम टू रेकॉर्ड रिसीट ऑफ कॅश. म्हणजे याच्यात एक कॉलम असतो कॅश रिसीटसाठी, विच इज ओनली फ्रॉम द मेन कॅशियर. तर हे जे पैसे मिळतात तुम्हाला मेन कॅशियर किंवा हेड कॅशियरकडनं मिळतात. अँड अदर कॉलम्स टू रेकॉर्ड पेमेंट ऑफ व्हेरियस टाईप. म्हणजे पेमेंटचे भरपूर कॉलम असतात. प्रत्येक जे अकाउंट असतं त्याचं हेडिंग असतं. तर पेमेंट पे करायचे भरपूर कॉलम असतात, रिसीटचा फक्त एकच कॉलम असतो. नंतर टोटल ऑफ द व्हेरियस कॉलम्स शोज वाय पेमेंट हॅव बीन मेड अँड देन द रिलिव्हंट अकाउंट्स आर डेबिटेड. म्हणजे त्याची जी टोटल काय दाखवतो की किती अमाऊंट प्रत्येक खर्चासाठी प्रत्येक हेडिंग खाली आपला खर्च आलेला आहे, आणि ते नंतर त्या खर्चाच्या अकाउंटला आपण डेबिट देतो. पुढे आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ पेटी कॅश बुक. पेटी कॅश बुकचे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत, तर देर आर मेनली 3 ॲडव्हान्टेजेस. 3 ॲडव्हान्टेजेस आहे. पहिलं काय, सेविंग ऑफ टाईम ऑफ द चीफ कॅशियर. म्हणजे जो चीफ कॅशियर आहे त्याचा वेळ वाचवला जातो. सेविंग इन लेबर इन रायटिंग अप द कॅश बुक अँड पोस्टिंग इन टू द लेजर. म्हणजे त्याचं काम वाचवतो, कॅशबुक लिहायचं परत ते पोस्ट करायचं, हे दोन्ही त्याचे टाईम वाचतात. नंतर
कंट्रोल ओव्हर स्मॉल पेमेंट, म्हणजे जे स्मॉल पेमेंट आहे त्याच्यावरती कंट्रोल केला जातो. एक जर समजा हेड कॅशियर असेल तर तो तेवढा कंट्रोल करू नाही शकत, तो किती गोष्टी बघणार. तर त्याच्यासाठी पेटी कॅशियर जर ठेवला तर त्याच्यावरती नियंत्रण पण आपल्याला आणता येतो. ठीक आहे, तर आता आपण ऑब्जेक्टिव्ह बघूया MCQs. आता पहिलं जे आहे, टोटल ऑफ डिस्काउंट कॉलम ऑन डेबिट साइड ऑफ द कॅश बुक रिकॉर्डिंग कॅश डिस्काउंट डिडक्टेड बाय कस्टमर वेन पेईंग देअर अकाउंट इज पोस्टेड टू. म्हणजे टोटल आपण कुठे टाकतो, तर टोटल डेबिट साईडची आपण डेबिट ऑफ डिस्काउंट अलाउड म्हणजे बी ऑप्शन बरोबर आहे, डिस्काउंट अलाउडच्या डेबिटला टाकतो. नंतर कॅशबुक इज अ टाईप ऑफ डॅश बट इट इज अ ट्रीटेड ॲज डॅश ऑफ अकाउंट्स. म्हणजे कॅशबुक हा सबसिडरी बुकचा प्रकार आहे पण त्याला आपण प्रिन्सिपल बुक मानतो. त्याचं उत्तर हे आहे, कॅशबुक सबसिडरी बुक आहे आणि त्याला आपण प्रिन्सिपल बुकसारखं मानतो. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉलम ऑफ 3 कॉलम कॅशबुक. म्हणजे याच्यापैकी कुठला कॉलम हा 3 कॉलमचा नाही. कॅश कॉलम आहे, बँक कॉलम आहे, पेटी कॅश कॉलम नाही, म्हणजे याचं उत्तर सी आहे. नंतर कॉन्ट्रा एंट्रीज आर पास्ट वेन डबल कॉलम कॅशबुक इज प्रिपेअर्ड, 3 कॉलम कॅशबुक इज प्रिपेअर, सिम्पल कॅशबुक इज प्रिपेअर्ड. तर कॉन्ट्रा एंट्री आपण कधी पास करतो, 3 कॉलम जेव्हा बनवतो तेव्हा पास करतो. नंतर ऑल कॅशबुक रेकॉर्ड्स, ऑल कॅश रिसीट, ऑल कॅश पेमेंट, ऑल कॅश रिसीट अँड पेमेंट. तर सी ऑप्शन आहे, सगळ्या प्रकारचे कॅश रिसीट आणि कॅश पेमेंट ते रेकॉर्ड करतात. नंतर द बॅलन्स इन पेटी कॅश बुक इज, तर जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो काय इंडिकेट करतो, एक्सपेन्स आहे, प्रॉफिट आहे का ॲसेट आहे, तर तो ॲसेट आहे. त्याच्यानंतर इफ राम हॅज सोल्ड गुड्स फॉर कॅश द एंट्री विल बी रेकॉर्डेड. म्हणजे रामनी सेल केला कॅशला तर ती एंट्री कुठे रेकॉर्ड होणार, ती ऑब्व्हियसली कॅशबुकमध्ये रेकॉर्ड होणार. हे आन्सर त्याचं बरोबर आहे. त्याच्यानंतर हे परत तेच रिपीट झालं आहे. तर बॅलन्स ऑफ पेटी कॅश इज अ ॲसेट आहे. कॅशबुक इज अ फॉर्म ऑफ, ॲक्च्युली कॅशबुक इज अ फॉर्म ऑफ लेजर, म्हणजे त्याचा फॉर्मॅट लेजरसारखा आहे. त्याच्यानंतर स्मॉल पेमेंट्स आर रेकॉर्डेड इन अ बुक कॉल्ड. स्मॉल पेमेंट आत्ताच आपण बघितलं पेटी कॅशबुकमध्ये रेकॉर्ड करतो. डी उत्तर बरोबर आहे. इन द डेबिट अँड क्रेडिट ॲस्पेक्ट ऑफ अ ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन कॅशबुक इट इज अ. तर आपण कोणत्या ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा कोणती एंट्री रेकॉर्ड करतो त्याच्यात डेबिट आणि क्रेडिट आपण रेकॉर्ड करतो, ती कॉन्ट्रा एंट्री आहे. नंतर व्हॉट रेट ऑफ कमिशन इज चार्ज बाय द बँक इश्युइंग द क्रेडिट कार्ड. म्हणजे क्रेडिट कार्डवरती किती कमिशन चार्ज केलं जातं, तर याचं उत्तर 1% आहे. वन टू फोर पर्सेंट एवढं कमिशन आहे. नंतर चेक रिसिव्ड बट डिपॉझिटेड ऑन द नेक्स्ट डे आर रेकॉर्डेड इन. म्हणजे आपण मगाशी बघितलं, जर चेक जर आज आला आणि उद्या डिपॉझिट केला तर ते आपण कॅश कॉलममध्ये रेकॉर्ड करतो. हे उत्तर आहे. इन पेटी कॅश बुक सिस्टम द सिस्टम फॉलो, म्हणजे पेटी कॅशमध्ये कुठली सिस्टम फॉलो करतो, इम्प्रेस सिस्टम. मगाशी आपण डिस्कस केलं इम्प्रेस सिस्टमबद्दल, ती फॉलो करतो. त्याच्यानंतर डबल एंट्री इन कॅशबुक इज completed when sales are paid by check, withdrawal of money from bank for personal use,
डिपॉझिट कॅश इन टू बँक, म्हणजे याच्यात कॉन्ट्रा एंट्री विचारले त्यांनी, तर डिपॉझिटेड कॅश इन टू बँक ही कॉन्ट्रा एंट्री आहे. त्याच्यानंतर इम्प्रेस्ड अमाऊंट 500. व्हॉट विल बी द अमाऊंट ऑफ रिइम्बर्समेंट इफ द फॉलोइंग एक्सपेन्सेस वेअर इन्कर्ड बाय पेटी कॅशियर ड्युरिंग द मंथ. आता 500 रुपये इम्प्रेस्ड अमाऊंट आहे, तर त्यांनी काही खर्च केला आहे, तर त्याला किती पैसे परत मिळणार पुढच्या महिन्यात. तर इकडे त्यांनी खर्च किती केला आहे, 150 आणि 50, 200, 200 आणि 30, 230, 230 आणि 100, 330. तर 500पैकी 330चा खर्च केला आहे, 170 बॅलन्स आहे. आता ते परत त्याला 500चा बॅलन्स मेंटेन ठेवायचा आहे, म्हणजे त्याला 330 रुपये परत मिळणार. त्याचं उत्तर 330 आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड ऑफ ₹100 वॉज रेकॉर्डेड ॲज इंटरेस्ट पेड. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ द कॅश बॅलन्स, म्हणजे 100 रुपये इंटरेस्ट मिळाले, ते इंटरेस्ट पेड म्हणून आपण दाखवले, तर कॅश बॅलन्सवरती परिणाम काय होणार. तर इकडे आपल्याकडे 100 रुपये ऑलरेडी आलेत, पण ते रेकॉर्ड केले नाहीत, म्हणजे 100 रुपये कमी झाले कॅशमधनं, आणि अजून एक एक्स्ट्रा 100ची एंट्री आपण क्रेडिट साईडला केली, म्हणजे कॅश आपली 200 रुपयांनी कमी झाली. त्याच्यानंतर इन 3 कॉलम कॅश बुक वेन कॉन्ट्रा एंट्री ऑफर्स. तर परत त्यांनी तोच विचारला आहे, कॉन्ट्रा एंट्री कधी होते. तर मगाशी डिपॉझिटेडचं उत्तर होतं, आता विड्रॉलचं उत्तर आहे, म्हणजे कॅश आपण बँकेत डिपॉझिट केली किंवा कॅश विड्रॉ केली. त्याचं उत्तर ए आहे, विड्रॉ ऑफ कॅश फ्रॉम बँक. ओके. त्याच्यानंतर व्हॉट विल बी द जर्नल एंट्री वेन कॅश इज विड्रॉन. पुढे व्हॉट विल बी द जर्नल एंट्री वेन कॅश इज विड्रॉन फॉर पर्सनल यूज फ्रॉम बँक. तर बँकेतनं जर पर्सनल वापरासाठी पैसे वापरले तर त्याची एंट्री काय येणार. त्याची एंट्री आपण ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट देतो आणि बँक अकाउंटला क्रेडिट देतो, म्हणजे ए ऑप्शन बरोबर आहे. ड्रॉइंग अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. नंतर रेंट ड्यू फॉर द मंथ ऑफ मार्च विल अपियर डॅश ऑफ द कॅश बुक. तर आता मार्च महिन्याचं रेंट बाकी आहे, तर ते कुठे येणार. कॅशबुकमध्ये फक्त आपण कॅश पे केल्यानंतर एंट्री करतो, तर याची एंट्री कुठेच येणार नाही. याचं उत्तर डी आहे. त्याच्यानंतर पोस्टेज स्टॅम्प परचेस फॉर ₹30 बाय बिझनेस, दिस ट्रान्झॅक्शन विल रेकॉर्डेड इन. तर पोस्टेज स्टॅम्प आपण 30 रुपयाला विकत घेतले, तर ही एंट्री कुठे पास करणार, पेटी कॅश बुकमध्ये. पेटी कॅश मे बी यूज टू पे द एक्सपेन्स रिलेटिंग टू पोस्टेज अँड कन्व्हेन्स, सॅलरी टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, फॉर द परचेस ऑफ फर्निचर अँड मिक्सचर, फॉर द परचेस ऑफ रॉ मटेरियल. तर याचं उत्तर आहे पहिलं, एक्सपेन्सेस रिलेटिंग टू पोस्टेज अँड कन्व्हेन्स, जे छोटे मोठे खर्च आहेत ते पे करण्यासाठी पेटी कॅश असतं. वाईल बॅलन्सिंग 3 कॉलम कॅश बुक, द डिस्काउंट कॉलम्स आर. तर आता डिस्काउंट कॉलम आपण काय करतो, फक्त टोटल घेतो पण बॅलन्स नाही काढत, म्हणजे सी उत्तर बरोबर आहे, टोटल बट नॉट बॅलन्स्ड. त्याच्यानंतर द बॅलन्स ऑन द डेबिट साईड ऑफ द कॅश बुक इन द कॅश बुक इंडिकेट्स. तर आता डेबिट साईडला जर बॅलन्स आला तर तो बँक ओव्हरड्राफ्ट असतो. तर डेबिट साईड म्हणजे तो ॲक्च्युली क्रेडिट आपल्याला दिसतो. क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे, क्रेडिट साईडची जास्त टोटल आहे, डेबिट साईडची कमी आहे, म्हणजे तो बँक ओव्हरड्राफ्ट असतो. वेन 2 ॲस्पेक्ट्स इन 1 ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. परत तेच विचारलं आहे, दोन्ही ॲस्पेक्ट एकाच ट्रान्झॅक्शनची विचारले तर त्याला आपण कॉन्ट्रा एंट्री म्हणतो.
नंतर ट्रू ऑर फॉल्स आहे. तर आता पहिलं स्टेट विथ द रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. द बॅलन्स इन कॅश शोज नेट इन्कम. नाही, बॅलन्स इन कॅश आपल्याला कॅश इन हँड दाखवतो. नंतर डिस्काउंट अकाउंट शुड बी बॅलन्स इन कॅश बुक. नाही, डिस्काउंटची फक्त आपण टोटल घेतो आणि ती टोटल डिस्काउंट अलाउड आणि डेबिटची डिस्काउंट अलाउडला टाकतो, क्रेडिटची डिस्काउंट रिसिव्डला टाकतो. स्टेट विथ रिझन्स वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. द बॅलन्स इन द पेटी कॅश बुक रिप्रेझेंट द अमाऊंट स्पेंड. नाही, हे फॉल्स आहे. बॅलन्स आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दाखवतो, जो खर्च झाल्यानंतर उरलेली जी अमाऊंट असते ती दाखवतो. नंतर डिस्काउंट अकाउंट इन कॅश बुक शुड बी बॅलन्स. नाही, मगाशीच आपण बघितलं ते आपण बॅलन्स नाही करत, त्याची टोटल आपण डेबिटची टोटल डिस्काउंट अलाउडला डेबिट करतो, क्रेडिटची टोटल आपण डिस्काउंट रिसिव्डला क्रेडिट करतो. त्याच्यानंतर बँक कॉलम ऑफ द कॅश बुक विल शो अ डेबिट बॅलन्स. द बँक ओनली अ डेबिट बॅलन्स. नाही, जर डेबिट बॅलन्स म्हणजे ओव्हरड्राफ्ट असेल तर तो ओव्हरड्राफ्ट दाखवणार, तर ओव्हरड्राफ्ट नसेल तर तो क्रेडिट बॅलन्स असतो. ओव्हरड्राफ्ट हा डेबिट बॅलन्स आहे. म्हणजे बँक कॉलम हा दोन्ही दाखवतो, डेबिट बॅलन्स पण दाखवतो, क्रेडिट बॅलन्स पण दाखवतो. त्याच्यानंतर इफ अ चेक इज रिसिव्ड इज फर्दर एंडोर्स इट मस्ट बी एंटर्ड ऑन द बोथ साईड ऑफ कॅश बुक. हे ट्रू आहे. आपल्याला एखादा चेक मिळाला आणि तो कोणाला ट्रान्सफर केला तर कॅशच्या कॉलममध्ये तो डेबिटला पण एंट्री करायची आणि बँकेच्या कॉलममध्ये कॅशच्या कॉलममध्ये क्रेडिटला पण करायची. म्हणजे दोन्ही एंट्री कॅशलाच येतात. चेक आल्याची कॅशच्या डेबिटला, चेक गेल्याची कॅशच्या क्रेडिटला. कारण तो चेक बँकेत नाही गेला ना, तो कुठल्या तरी कस्टमर किंवा सप्लायरला गेला. म्हणजे डेबिटला कॅशची एंट्री, क्रेडिटला पण कॅशची एंट्री. त्याच्यानंतर स्टेट विथ रिझन्स द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. पेटी कॅश इज अन एक्सपेन्सेस. तर प्रश्न विचारला आहे पेटी कॅश हे एक्सपेन्स आहे का? तर पेटी कॅश हे ॲसेट आहे, एक्सपेन्सेस नाही आहे. त्याचा क्लोजिंग बॅलन्स हा एक ॲसेट असतो. नंतर कॅश कॉलम ऑफ अ कॅश बुक मे शो अ डेबिट ऑर क्रेडिट बॅलन्स. नाही, कॅशबुक कधी पण क्रेडिट बॅलन्सच दाखवतो, डेबिट बॅलन्सच दाखवतो. त्याची डेबिट टोटल जास्त असते. कारण आपल्याकडे 100 रुपये असतील तर आपण 101 रुपये खर्च नाही करू शकत. 100 रुपये असतील तर 100 रुपये किंवा त्याच्या आत खर्च करू शकतो. त्यामुळे कॅशबुक कधी पण डेबिट बॅलन्सच दाखवतो, क्रेडिट बॅलन्स दाखवत नाही. ठीक आहे, तर आपलं लेक्चर इकडे संपलं. सगळ्यांना थँक्यू.